गेल्या 3 वर्षांच्या अपुऱ्या पावसानंतर यंदा चांगल्या पावसाचं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलंय। शेतकऱ्यांनीही मोठ्या आशेनं खरीपाची तयारी सुरू केली आहे। या खरीपात शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, कोणत्या पिकाची लागवड करावी, पीक पद्धतीत कुठले बदल करणं फायद्याचं ठरेल, याच संदर्भातला पीक सल्ला। हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या तयारीला सुरुवात केली आहे। यंदा शेतीत चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। आपल्या शेतीत पूर्वी ऊस असेल तर या खरीपात भुईमुग लागवडीचा चांगला पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे। यामुळे पुन्हा शेतीला नत्राचा पुरवठा होतो, शिवाय यातून चांगला नफाही शेतकऱ्यांना मिळू शकतो। जो आपला नेहमीचा लागवडीचा ऊस आहे त्यांना तर आपण रटून घेणं फार गरजेचं आहे। आणि रटून घेतल्यानंतर सर्वसाधारण फेब्रुवारी मार्चमध्ये रटून निघाल्यानंतर आपल्याला जर उन्हाळी मूग किंवा उन्हाळी भुईमुग हा घेता आला तर फार चांगला। म्हणजे ऊसानंतर ही कडधान्य की जे लेग्युमिनस क्रॉप आपण म्हणतो की नत्राचा ते साठा करू शकतात, तर अशी पिकं घेणं गरजेचं आहे की ज्या योगे जमिनीची आपल्याला चांगल्या आरोग्य होतात। खरीप पिकाचा विचार करताना माती, पाऊसमान आणि बियाणाची उपलब्धता याचा विचार करून पिकांची निवड करावी। लागवडीआधी माती परीक्षण करणं गरजेचं आहे। तसंच आंतरपीक पद्धतीच्या वापरावर शेतकऱ्यांनी भर द्यावा। सोयाबीनमध्ये तुरीचा आंतरपीक हा चांगला पर्याय ठरू शकतो। आपण तूर अधिक सोयाबीन हे आंतरपीकही चांगली सिस्टम आपण घेऊ शकतो। तूर सोयाबीन घेतल्यानंतर पुनश्चित ही पिकं काढली गेल्यानंतर आपण सुरू ऊसाची लागवड करू शकतो। आणि सुरू ऊस पावसामध्ये देखील आपण आंतरपिकांची लागवड केली तर आणखीन चांगली गोष्ट आहे। सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपल्याला आता पाण्याच्या आधारे पीक नियोजन करणं फार गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी विद्यापीठानं शिफारसीत केलेल्या बियाणाची लागवड करावी। तसंच बियाणं खरेदी करताना त्याची रीतसर पावती घ्यावी। सोयाबीन, तूर यासारख्या सरळ वाणातील बियाणं शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीतच तयार करावं, जेणेकरून पुढील हंगामात बियाणावर होणारा खर्च वाचेल। हे एक चांगल्या प्रतीचं बियाणं जर आपल्याला विद्यापीठाकडून मिळाले असेल तर त्याचा आपण स्वतः बी धरावं, त्याच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल। कृषी विभाग असेल, कृषी विद्यापीठ असेल, त्याचा आपण प्रयत्न करावा। आणि जर चांगलं आपल्याला बियाणं प्राप्त झालं असेल तर पुढच्या वर्षी ते बियाणं विकत न घेता यावर्षी स्वतःचं बियाणं स्वतःच तयार करावं। सोयाबीन बियाणाच्या बाबतीतही प्रयत्न सुरू आहेत, त्याचा काही वेळेस तुतवडा पडतो। तो सोयाबीन हे सरळ वाण आहे, तेव्हा तुम्ही जर चांगलं बियाणं तुमच्याकडे असेल त्याला एक सर्टिफिकेशन करून किंवा काय स्वतःचं बियाणं आपण स्वतः करू शकतो। सध्याची शेतीची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे। यामध्ये एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतीमध्ये विविध पिकांची लागवड करावी। सोबत कुक्कुटपालन, शेळीपालन अशा शेतीपूरक व्यवसायाची सुरुवात करावी, ज्यातून वर्षभर उत्पन्न मिळत राहील। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने एक चांगलं एकात्मिक शेती पद्धतीचं एक मॉडेल तयार केलेलं आहे की ही पिकं आहेत ठीक आहे, पण त्याचबरोबर फळबाग लागवड, त्याचबरोबर भाजीपाला, त्याचबरोबर पशुपालन, त्याचबरोबर मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। कारण बदलत्या हवामानामध्ये कधी काय हवामान हे होईल आणि आपल्याला आपल्या पिकांचं नुकसान होईल, काय होईल, काही सांगता येत नाही। येत्या खरीप हंगामाचा विचार करून शेतकऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागावं। बाजाराची मागणी आणि आपल्याकडील परिस्थिती यांची सांगड घालून शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केल्यास हा खरीप त्यांच्या हातात नक्कीच लक्ष्मी देऊन जाईल। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी।